हाय गाईज, आज बनवतो आपण क्रिस्पी पोटॅटो बाईट्स. ते कसे बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागतं ते पण बघूया. तर इथे आपण आधी बटाटा किसून घेतोय. बटाटा आधी आपण म्हणजे सोलून साफ करून उकडवून घेतलेला, तो आता किसून घेतो. हे बघा, बघू शकता. असं बारीक आपल्याला किसून घ्यायचं त्याला. असंच आपण आता सर्व बटाटे आहेत ना ते आपण किसून घेऊया. एकूण आपण 3 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजची, ते आपण किसून घेऊया आता अशा प्रकारे बारीक बारीक. इथे आपण बटाटा किसून घेतलेला आहे. आता आपण त्याला एका भांड्यात काढून घेऊया. इथे आपण भांड्यात असा बटाटा आपण काढून घेतलेला आहे, बघू शकता. आता ह्याच्यात काय काय जाणार ते बघूया. चिली फ्लेक्स टाकतोय आपण थोडंसं. त्यानंतर टाकूया आपण मिरची पावडर थोडीशी. मग टाकूया थोडासा चाट मसाला. मग आपण त्यात थोडंसं ऑर्गेनो टाकणार आहोत. गरम मसाला आणि आपण त्यात थोडासा गरम मसाला टाकणार. मिरची, हिरवी मिरची आपण चिरून घेतलेली बारीक, आणि कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून. मीठ आणि चवीनुसार मीठ टाकूया त्यात आपण. तांदळाचं पीठ आपल्याला लागेल तसं घेऊ आपण. इथे आपण एकत्र करून घेतोय आता. जर तुम्हाला संध्याकाळी चटपटीत असं खावंसं वाटेल ना, तर हे नक्की करून बघा. नाही तर आपण किती तांदळाचं पीठ वापरलं आता? 3 चमचे. 3 चमचे आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. इथे थोडंसं तांदळाचं पीठ आपण हाताला चिकटले ना, चिकटले ते काढून घेतोय, म्हणजे घेऊन तांदळाचं पीठ घेऊन म्हणजे. इथे आपण आता छोटे छोटे असे पोटॅटो बाईट्स बनवून घेऊया. हे बघा, असा शेप देऊन त्याला आपण घेऊन असा शेप द्यायचा. हे बघायला पण भारी वाटतात आणि खायला पण.
आता आपण इथे पोटॅटो बाईटचा शेप बीप देऊनच घेतोय. आता तर तेल तसंच घालू. एक साईडला पण तेल तापवायला ठेवतोय कढईत, जेणेकरून आपल्या एक साईडला आकार देऊन पण होतील, हे बनवून पण होतील, आणि एक साईडला तेल पण तापेल. असे तुम्ही वेगवेगळे शेप पण देऊ शकता. तिथे आपले पोटॅटो बाईट्स आपण तयार करून घेतलेले आहेत, वेगवेगळ्या शेपचे असे आकाराचे. आता आपलं तेल तापले का आपण एकदा बघून घ्या. हे बघा, इथे आपलं तेल आता गरम झालेलं आहे, आपण चेक केलेलं आहे. आता आपण त्यात सोडूया पोटॅटो बाईट्स फ्राय करायला. त्याला कलर पण आलेला आहे मस्तपैकी, असं फ्राय होत आहेत. तर जरा जास्त करूया ना, मऊ नको पडायला. क्रिस्पी करायचे म्हणून थोडे जास्त फ्राय करायचे आहेत आपल्याला. तिथे आपण काढून घेऊया त्यांना. दुसऱ्यात आपण तसेच फ्राय करून घेऊया.
बटाट्याचा मस्त वास सुटले. सेम तसेच आपण फ्राय करून घेतोय, तसे मग अशी येते. थोडे जास्त करतो ना, आपल्याला क्रिस्प पाहिजे म्हणून, तर असे निघालेच. थोडं लाल करतोय आपण. हे बघा अशा प्रकारे. आता हे आपण काढून घेणार आहोत. इथे आपले पोटॅटो बाईट्स रेडी झालेले आहेत. बघू शकता, कलर पण त्याला मस्त असा आलेला आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा घरी, तुम्हाला पण नक्की आवडेल. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.